नमस्कार, आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मी ज्ञानदा कदम. सामनामधल्या व्यंगचित्रावर माफीनामा सादर करून सुद्धा हा वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. कारण औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसात व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालाय. कृष्णा केंडे आहेत आपल्यासोबत. कृष्णा, कुणी हा गुन्हा दाखल केलाय? ज्ञानदा शिवक्रांती युवा सेना अशा या संघटनेचं नाव आहे. यांनी एक तक्रार दिलेली होती आणि या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा वर्ग झालेला आहे. यामध्ये हा जो गुन्हा दाखल केलेला आहे, श्रीनिवास प्रभुदेसाई ज्यांनी हे व्यंगचित्र काढलं होतं आणि ज्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. आणि त्याचबरोबर संजय राऊत यांच्या विरोधात देखील हा गुन्हा आहे. आणि या सगळ्यांची मागणी आहे की संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे या दोघांनी जाहीर माफी मागावी. आणि या जाहीर माफी न मागितल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं देखील सांगितलेलं आहे. पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे आणि त्यामुळे आता श्रीनिवास प्रभुदेसाई आणि संजय राऊत यांच्या विरोधात सामनामध्ये व्यंगचित्र आलं होतं, त्याच्या विरोधामध्ये औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झालाय. ज्ञानदा. कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल.